मोहोळ तालुक्यात विनापरवाना वीट भट्ट्यांचा सुळसुळाट. परवानगी नसतानाही मोहोळ तालुक्यात शेकडो वीट भट्ट्या सुरू. महसूल विभागाचे दुर्लक्ष. नियम कागदावर, वीट भट्ट्या जमिनीवर. प्रदूषणाने मोहोळकर त्रस्त. कोणाच्या वरदहस्ताने पेटल्या अवैध वीट भट्ट्या? नागरिकांचा प्रशासनाला सवाल. मोहोळ तालुक्यात सध्या नियमांची पायमल्ली करत अनेक ठिकाणी विनापरवाना वीट भट्ट्या राजेरोसपणे सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. एकीकडे शासन नियमबाह्य वीट भट्ट्यांना परवानगी नसल्याचे सांगत असताना दुसरीकडे मात्र तालुक्यात अनेक ठिकाणी या भट्ट्या धडाक्याने सुरू आहेत. यामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे स्थानिक नागरिक कमालीचे त्रस्त झाले असून प्रशासनाचा या अवैध व्यवसायांना नेमका आशीर्वाद कोणाचा, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. नियमांची सर्रास पायमल्ली. मोहोळ तालुक्यातील विविध भागात पर्यावरण विभाग, महसूल विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अटी व शर्तींना हरताळ फासून या वीट भट्ट्या उभारण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे अनेक भट्ट्या चक्क सुपीक शेतजमिनीवर सुरू आहेत. ज्या भागातील तलाट्यांना या सर्व प्रकाराची पूर्ण कल्पना असूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. राजकीय वरदहस्ताची चर्चा. काही ठिकाणी स्थानिक राजकीय प्रभावशाली व्यक्तींच्या पाठबळामुळेच हे अवैध प्रकार सुरू असल्याची कुजबूज परिसरात आहे. या वीट भट्ट्यांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण वाढत असून त्याचा विपरीत परिणाम शेतीवर आणि शेतकऱ्यांच्या आरोग्यावर होत आहे. तसेच येथे काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. अधिकृत माहितीनुसार परवाना नाही. मिळालेल्या माहितीनुसार मोहोळ तालुक्यात सद्यस्थितीत कोणत्याही वीट भट्ट्यांना अधिकृत परवाना देण्यात आला नाही. वीट भट्ट्यांकडून शासनाकडे किती महसूल जमा झाला याची कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसल्याचे समजते. शासन एक सांगते आणि प्रत्यक्ष जमिनीवर वेगळीच घडते, अशी दुटप्पी भूमिका प्रशासनाकडून घेतली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी केला आहे. नागरिकांची मागणी. वाढते प्रदूषण आणि अवैध व्यवसाय थांबवण्यासाठी प्रशासनाने तात्काळ सर्व बेकायदेशीर वीट भट्ट्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.